नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका, आमदार शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन। कोगनोळी झेडपी अंतर्गत भाजपा कार्यकर्त्यांची व मतदारांची बैठक। प्रथमदर्शनी कोगनोळीचे ग्रामदैवत अंबाबाईच्या चरणी घातले अण्णासाहेब जोल्ले यांना प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचे साकडे। काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत कोणतेही भरीव कार्य केलेले नसून नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये देशाचे नाव जगाच्या पटलावरती नोंदवले गेले असून काँग्रेसने दिलेल्या गॅरंटीला सध्या वॉरंटीच नसून काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका। प्रसंगी त्यांनी देत असलेल्या सर्व गोष्टींचा स्वीकार करा आणि कमळावरतीच मतदान करा, असे प्रतिपादन सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी कोगनोळी जिल्हा पंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील मतदारांच्या बैठकीप्रसंगी व्यक्त केले। कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, अप्पाचीवाडी, हादनाळ, भाटनांगनूर या गावातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा अंबाबाई मंदिरानजीक पार पडला। यावेळी बोलताना सौ जोल्ले म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना या तळागाळातील लोकांच्यासाठी उपयुक्त ठरल्या असून पुन्हा एकदा आपल्या जावयांना निवडून देण्याची वेळ मतदार राजावरती आली असून कमळ चिन्हावरती बटन दाबून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अण्णासाहेब जोल्ले यांना मतदान करून पाठबळ द्यावे, असेही आव्हान त्यांनी उपस्थितांना केले। यावेळी सुमित सासने, आनंदा यादव, सिद्धू नराटे, MP पाटील आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नरेंद्र मोदी यांच्या विकास कामाचा आढावा घेतला, तर निपाणी भाग ग्रामीण भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब हादीकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक प्रतिमेबद्दल बोलत त्यांच्या विकास कामाचा या ठिकाणी आढावा घेतला। यावेळी व्यासपीठावरती पवन पाटील, प्रकाश शिंदे, किरण निकाडे, अमोल माळी, आर्यम पाटील, मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य विद्याताई भटकर, वैशाली निकाडे, श्रीकांत बन्ने तसेच अप्पाचीवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, कोगनोळी भाजपाचे अध्यक्ष कुमार पाटील, सुनील माने, धनाजी कागले, कुमार भटकर, संपत पाटील कापशीकर, आनंदा हंचनाळे, बबलू पाटील, विजय पाटील, नितीन कोकणे, नामदेव यादव, सचिन पाटील, बाळासाहेब कागले, नितीन धनवडे, विलास नाईक, अरुण पाटील सर, शकील नाईकवडे, अजित पाटील, सुनील घुगरे यांच्यासह कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, अप्पाचीवाडी, हादनाळ, भाटनांगनूर या ठिकाणाहून आलेल्या भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार सचिन पाटील यांनी मानले। जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर। करण्यासाठी 11 कोटी महिलांना गॅस वाटप केले। आपल्या घरामध्ये गरीब घराण्यामध्ये मुलगी जन्माला आली तर आपल्या कर्नाटक सरकारच्या आम्ही भाग्यलक्ष्मी योजना करत होतो। ज्या वेळेला कर्नाटकामध्ये भाजपाचं सरकार होतं त्यावेळेला भाग्यलक्ष्मी बंद पडलं होतं। मी स्वतः महिला आणि बालकल्याणचे मंत्री होतो। आपण मोदीजींच्याकडे, स्मृती इराणीच्याकडे जाऊन मी सांगितलं की भाग्यलक्ष्मी बंद पडले, काहीतरी आम्हाला करायला पाहिजे। त्यावेळेला त्यांनी सांगितलं घाबरू नकोस, आमच्या केंद्र सरकारने सुरू केलेले सुकन्या समृद्धी योजना घेऊन जा कर्नाटकाला आणि कर्नाटकामध्ये मुली जन्माला आल्या तर सुकन्या समृद्धी योजना दे म्हणून सांगितल्या। आधी बॉन्ड पेपर येत होतं, आता पासबुक करायला लागले आम्ही। जे काही शेतकऱ्यांना 6000 रुपये आले द्यायला लागले ते आम्ही परत घेणार आहे नाही, त्याच्यापेक्षा जास्त त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहे। म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, आपण स्वाभिमानाचं जगणं जगायचं आहे। आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये कोगनोळीमध्येच किती महिला आपल्या पायावरती आपण राहिलेत, त्यांना आपण मशीन दिलंय, ट्रेनिंग दिलंय, उद्योग सुरू केलाय। ते मशीन कुठनं आलं? मोदीजींनी दिलं। 35% शुल्क मोदीजींनी